तर मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या चॅनलमध्ये। आणि सध्या आपण भोरगिरी किल्ल्याचा ट्रेक कंप्लीट करून खाली उतरलो आणि मस्तपैकी आपण पोहे खाल्ले एका घरी आणि चहा पण पिला आहे। आणि तिथून आपण आता डायरेक्ट मागं आलो, म्हणजे भिवे गावमध्ये आलो। आणि भिवे गावातून एक आपण लेफ्ट टर्न घेतला आहे। लेफ्ट टर्न म्हणजे आपण भोरगिरीपासून मागे आलो आहे आणि तिथून लेफ्ट टर्न घेतला आहे। जर तुम्ही पुण्याच्या साईडने येत असाल तर तुम्हाला राईट टर्न घ्यायचा आहे। समोर थोडं गाडी येऊन आपण गाडी पार्क केली आणि तिथून हिडन वॉटरफॉल, भोरगिरी हिडन वॉटरफॉलला ट्रेक सुरू केला आहे। सध्या लोक ट्रेक करून वापस जात आहेत हिडन वॉटरफॉलचा आणि ते म्हणत आहेत 40 मिनिट लागतात टोटल। तर सध्या वाजले आहेत 1:45। बघू आता 40 मिनटं म्हणजे 2:30 वाजतील आपल्याला तिथं जायला। तिथं अर्धा तास वगैरे आपण विरंगुळा करू। आणि पोहायला चांगलं नाही म्हणतात, म्हणजे थोडंसं पाणी खोल आहे त्याच्यामुळं पोहणार तर काही नाही, आपल्याला पोहता पण येत नाही। स्विमिंग आपल्याला येत नाही म्हणून स्विमिंग पण करणार नाही आपण। जाणार, व्ह्यू बघणार, 2 फोटो काढणार, वापस येणार। आपल्याला ओढे पण क्रॉस करायचे आहेत, त्यातला पहिला ओढा आपल्याला आता मी दाखवतो तुम्हाला। आणि अजून एक गोष्ट की इथं येण्यासाठी एक गाईड हायर केला आहे आम्ही। पुढे जाऊन तुम्हाला मी गाईडची पण मुलाखत करून देतो। मस्तपैकी आपला एक युवा पिढीमधला गाईड आहे, ठीक आहे। तर नॉर्मली 200-300 रुपये घेतात इथे नेऊन आणण्यासाठी। तर ते हायर केला आहे, ॲक्च्युली 2 ग्रुपमध्ये मिळून ॲड केला आहे आम्ही गाईड। चला, पहिला ओढा आलेला आहे इथं आणि पाऊस पण आलेला आहे इथं। पहिला ओढा क्रॉस करू, हे बघा क्रॉस्ड। हां, आणि टेरेन आहे हे। चाल मित्रा, पुढे पळ। शुभम चव्हाण जरा मागे बघ। खतरनाक असा लाल कलरचा रेनकोट घालून शुभम चव्हाण ट्रेक करतोय, फक्त ट्रेकिंगसाठी। बघा, असा पाहिजे डेडिकेशन। इथं पण वॉटरफॉल बघा, ते कोणतीच जागा हिडन नाही राहिली आहे। सौरभ पांडे 400 रुपये घेऊन सगळ्यांना। हां, नेक्स्ट टाइम आय विल बी गाईड फॉर एव्हरीवन। नाही 400 आहे, त्याला 300 घेतले, मी 200 घेणार, असं करू आपण। ठीक आहे, चला आता काय। पोहे एक नंबर होते। पोहे आपण ज्या घरी खाल्ले ना पोहे, टमाटो, कांदा, कोथिंबीर आणि शेंगदाणे घालून एक नंबर पोहे केले होते त्यांनी। मजा आली ते खाऊन। आणि चहा पण एक भारी होता। एकंदरीत चांगला दुपारचा नाश्ता झाला आहे आपला। तर आपल्यासोबत एक नवीन ग्रुप जॉईन झाला आहे इथे हिडन वॉटरफॉलच्या ट्रेकसाठी। आणि आपल्या मागे आहेत ते दादा। नाव काय तुमचं? प्रथमेश। तुमचं? आशुतोष। तुमचं दादा? श्रीकांत। आणि हे आहेत आपले ट्रेक लीडर। दादा तुमचं नाव काय? साहिल। हे आहेत आपले आजचे ट्रेक लीडर, आपल्याला सुखरूप तिथं पोहोचवणार आणि तिथून वापस घेऊन येणार आहेत। चला, तर भोरगिरी किल्ल्यावर जशी झाडे होती ना, तसेच झाडे इथं पण आपल्याला दिसून येत आहेत। आणि हा ओढा नंबर 2 आपल्याला आता क्रॉस करायचा आहे। इथे फ्लो थोडा जास्त आहे पाण्याचा, तुम्हाला दाखवतो मी। हे बघा, हा आहे ओढा नंबर 2। पावसामध्ये थोडासा फ्लो जास्त असणार, पाऊस वाढल्यानंतर। तो कृष्णा दिसत आहे तुम्हाला, चुकीच्या ठिकाणी जाऊन थांबला आहे। त्याला वाटलं तो बियर गिल्स आहे आणि ती नदी क्रॉस करायची, पण तसं नाही आहे। आपल्याला इथून जायचं आहे आता। वरती आहे लवकर। चला, हे रस्ता आहे, रस्ता सोडून चालायचं नाही आपल्याला। दगडं, माती। हो, उडी मारू का डायरेक्ट? आता मारू, उडी मार। प्रतीच गेलेला आहे आणि आपली उडी पोचली आहे। चला, आपल्यासाठी थांबले। चला 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 पुढे। मिनी देवकुंडला जायला ॲक्च्युअल देवकुंडची फिलिंग येत आहे। तिथं पण असं जंगल आणि असा रस्ता आहे।
ट्रेक लीडरच्या मागे मागे आपण चालत आहोत. ट्रेक लीडरच्या पुढे वैभवदादा चालत आहेत. गाईडला गाईड करणारे वैभवदादा. तर लोक जोरजोरात चिरकत आहेत, ओरडत आहेत, म्हणजे वॉटरफॉलच्या जवळ आलो आहे आपण. हे बघा पाण्याचा फ्लो इथून तेज होत झाला आहे, जोरात फ्लो आहे आणि पळत आहेत लोक. ठीक आहे, चला. पाण्याचा फ्लो वाढलेला आहे, आवाज जोरजोरात येत आहे आणि दिसला आहे वॉटरफॉल. तर चला तुम्हाला आता दाखवतो डायरेक्ट मागच्या कॅमेऱ्यानं तुम्हाला दृश्य दाखवतो वॉटरफॉलचं. तर तुम्ही बघू शकता इथं किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे ते. तर मंडळी, असा होता हा आजचा आपला भोरगिरी हिडन वॉटरफॉलचा व्लॉग आणि हा व्हिडिओ आपण इथं थांबवतोय आता. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असंच आपण भेटत राहू. पुढच्या व्लॉगमध्ये भेटू. लोकेशनबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. तर ठीक आहे, तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू अँड दॅट्स ऑल फॉर टुडे. बाय. सौरभ पांडे सायनिंग ऑफ.